आम्ही ओबीसीतून आरक्षण मागतोय. राज्यात आरक्षण आहे आमचं. तुम्ही मराठा आता आमचंच आल्यावरच आम्हाला मिळणं असं म्हणायचं. धनगरांना पाहिजे असलं तर त्यांचंच यायला पाहिजे. मायक्रो ओबीसीला मिळवायचं असेल तर आमचंच यायला पाहिजे. मराठ्यांना द्यायचं असेल तर आमचंच यायला पाहिजे. म्हणजे जनतेचं, आमचं म्हणजे जनतेचं. मुस्लिमांना आरक्षण पाहिजे असलं तर आम्हालाच आणावं लागणार आहे. दलित बांधवांना पाहिजे असेल तर आम्हालाच आमचं आणावं लागणार आहे. आमचं कोणीच नाही आहे. 70-75 वर्षात बघितलं जनतेचं कोणचंच सरकार नाही. सध्या लोकसभेची निवडणूक चालू आहे. या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा समाजाचा प्रभाव कसा असेल? दिसेल ना त्यांना आता, दिसेल. म्हणून मी नाही आहे याच्यात. त्याच्यामुळे त्याचं उत्तर आता मला देणं अवघड आहे, कारण मी त्याच्यात नाही आहे. मी सांगतानाच सांगितलं की समाजाच्या हातात आहे. समाजानं मात्र एक करायचं आहे. पाडण्यासुद्धा विजय उभा राहून स्वतःचा स्वार्थाचं लालची बांधण्यापेक्षा कुठं मला निवडून यायचं किंवा असं काय करायचं, खोटं बोलायचं, समाजाच्या आंदोलनाचा फायदा घ्यायचा, कुठं अपक्ष उभं राहायचं, काही नाटकं करायची, यापेक्षा पाडण्यासुद्धा लय मोठा विषय. पाडा. अशोक चव्हाण यांना देखील मराठा समाज विरोध करतोय. त्यांचा आता धंदाच आहे पहिल्यापासून. आज थोडंच आहे नवीन. ते सत्तेत असले की आरक्षण देत नाही, ते सत्तेतून गेले की आमच्याकडून बोलत होते, म्हणजे आंदोलनाकडून. आता मध्ये परत तिकडून बोलायला लागले. त्यांचं सरकार आहे आता, ते तिकडे गेले जातात. त्यांचं सरकार असून नांदेडमध्ये गुन्हे दाखल होते महिलांवरती. लातूरवरती सुद्धा आता मला वाटतं 4 दिवस झाले तिथल्या महिलांचा फोन आला होता की तिथल्या 100 महिलांवरती गुन्हे दाखल झाले. एक महिला त्यातली तडीपार केली. तडीपार ही देशातली पहिली घटना असेल. असे सत्ता आहे गृहमंत्र्यांची. यावेळेस 100% मतदान करावं. त्यात मराठ्यांनी तर 100% करावं. कोणाला करायचं काय तो तुमचा अधिकार आहे. मी म्हणणार नाही तुम्ही याला करा त्याला करा, कोणाला करा, पण इतक्या ताकदीनं पाडा की इथून पुढं मराठ्यांच्या मताची किंमत केली पाहिजे, मराठ्यांच्या मताची भीती वाटली पाहिजे. जर नाही दिलं तर पुढच्या विधानसभेच्या टायमाला समाजासोबत मी सुद्धा आहे. यावेळेस मात्र मी कधीच खोटं वागत नाही. अंधारातून याला उजाडतून त्याला मी कधीच असं डुप्लिकेटपणा नाही करत. त्यामुळे आता कोण येणार कोण नाही येणार हे समाजाला जास्त माहिती आहे. परंतु समाज राईट कार्यक्रम करा, कारण पाडण्यासुद्धा खूप मोठा विजय. पाडणारे पाडाबी आणि देणारे पण बना. पुढं देणारे बनल्याशिवाय पर्याय नाही. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा समाज निवडणुकीसाठी तयार असेल का? आम्ही तर इमानदारीने तयार आहेत. आता आमच्यासोबत किंवा असणारे किंवा आपण एकमेकात ज्यावेळेस समीकरण जुळवतो त्यावेळेस सगळ्यांचं सारखं मत पाहिजे. यालासुद्धा खूप किंमत आहे. मराठा जसा एक मतानं चालणार आहे तसं बाकीच्या छोट्या छोट्या जो समुदाय आहे त्यांनीसुद्धा त्याच ताकदीनं उतारलं तर यांना घालवता येईल. देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत काय भूमिका आपली? सांगू आता, इलेक्शन संपत झालं पण मराठ्यांविषयी खूपच प्रेम आहे त्यांना. अतिप्रेम आहे. अतिप्रेम. ते इतकं उफाळून येतं त्यांचं प्रेम की सांगताच येत नाही इतकं. कारण माता माऊलीवरती गोळ्या घातलेल्या अधिकाऱ्यांना बढती दिली त्यांनी, बक्षिशी दिली त्यांना. आताही त्यांनी पोलिसाच्या माध्यमातून कालपर्यंत गुन्हे दाखल करणं चालू आहे. कधीचे तर पाठीमागचे 4 महिन्याचे. खूप गृहमंत्री म्हणून खूप शाबासकी देण्यासारखे. महायुतीचं जे सरकार आहे ते मराठा समाजाला फसवण्याचं काम करतंय का सध्या? केलं आहे, करतंय नाही केलं आहे. आज देऊ उद्या देऊ असं करून 7 महिने झालं करोडो मराठा समाज रस्त्यावरती. ज्यांना स्वतःच्या आई बहिणीला बोलल्यावर राग येतो त्याच आई बहिणी या राज्यातल्या करोडोनं रोडवर होत्या, बारीक बारीक लेकरं घेऊन. तरीही त्यांना थोडीही माया दया आली. आणि यांनी फसवलं आहे हे तर अंतिम सत्य आहे. आत्ता ते तरी कोणते शान आहेत ते महाविकास आघाडीवर. त्यांनी 40 वर्ष आम्हालाच खाल्लं एकट्याला मराठ्यांना. कारण यांनी आम्हाला या लोकसभेत टायमाला आत्तापर्यंत फसवलं आचारसंहिता लागेपर्यंत. त्यामुळे पुढचं तयार येतात आम्ही. चैत्यभूमीला तुम्ही आता भेट देतात, काय म्हणतात? आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, त्यानिमित्तानं आज आम्ही अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी इथं जातो. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं सर्व जनतेनं आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. सर, तुम्ही तिथे जाणार आहात तर एकंदरीत तुमची जी काही घोषणा करणार आहात का वंचित बहुजन आघाडीसोबत? नाही, राजकारण मार्गच नाही. मग तर मी 30 तारखेलाच पाठीमागचा डिसिजन घेतला असता. आपण राजकारणात यावेळेस नाहीच. आम्ही कुठं ना उमेदवार दिलेत ना कोणाला पाठिंबा दिला, ना युतीला दिला ना महाविकास आघाडीला. आमचा पण कुठं अपक्ष नाही आहे किंवा कोणाला अंधारातून बी नाही ना उजाडातून बी, कोणाला पाठिंबा पण नाही. समाजाच्या हातात ह्यावेळेस समाज ठरवं कोणाला पाडायचं, कारण पाडण्यासुद्धा खूप मोठा विजय समाजकारण. मात्र जर 6 जूनपर्यंत त्यांनी नाही दिलं तर मग मात्र विधानसभेची तयारी आम्ही 100% मराठा समाज करणार आहे. आणि 5 जूनला शक्यतो मी पुन्हा उपोषणसुद्धा सुरू करणार आहे. त्यांचा आता धंदाच आहे पहिल्यापासून. आज थोडंच आहे नवीन. ते सत्तेत असले की आरक्षण देत नाही, तर सत्तेतून गेले की आमच्याकडून बोलत होते, म्हणजे आंदोलनाकडून. आता मध्ये परत तिकडून बोलायला लागले. त्यांचं सरकार आहे आता,
ते तिकडे गेले जातात. त्यांचं सरकार असून नांदेडमध्ये गुन्हे दाखल होते महिलांवरती. लातूरवरती सुद्धा आता मला वाटतं 4 दिवस झाले तिथल्या महिलांचा फोन आला होता की तिथल्या 100 महिलांवरती गुन्हे दाखल झाले. एक महिला त्यातली तडीपार ही देशातली पहिली घटना असेल. अशी सत्ता आहे गृहमंत्र्यांची. मराठा